वेलकम बॅक टू द चॅनल अमित कोयकर अकॅडमी. बघा आज जे आपल्याला शिकायचं आहे डिफरन्शिएशन एक्सरसाइज 1.5. ठीक आहे, 1.5 चे थोडेसे क्वेश्चन राहिलेले आहेत, शो दॅटचे क्वेश्चन राहिलेले आहेत. ठीक आहे, त्याच्यानंतर हा लेसन पूर्ण कंप्लीट होणार आहे. ठीक आहे, म्हणजे #33 पर्यंत व्हिडिओ झालेले आहेत. म्हणजे विचार करा तुम्ही डिफरन्शिएशन किती मोठा आहे. ठीक आहे, म्हणजे तुम्हाला रेग्युलर 2 किंवा 3 तरी व्हिडिओ तुम्हाला बघावंच लागेल, तरच तुम्ही डिफरन्शिएशन लवकर कव्हर करू शकणार आहे, अदरवाइज करू नाही शकणार. ठीक आहे, समजते का? आणि हे क्वेश्चन नंबर आपला सेकंड पर्यंत झालेला आहे. आता क्वेश्चन नंबर 3 चालू केलेला आपण. ठीक आहे, आणि डिफरन्शिएशन तुम्ही नाही का म्हणजे असं रट्टा मारू नका. तुम्ही स्टार्टिंग पासून नाही का व्यवस्थित फॉर्म्युले वाईज करत या. ठीक आहे, जर तुम्हाला फॉर्म्युले आणि ट्रिग्नोमेट्रीचे फॉर्म्युले येत असतील तर तुम्हाला डिफरन्शिएशन डेफिनेटली येणार. ठीक आहे, मी तुम्हाला हे सारखं सारखं का सांगतोय, कारण तुम्ही इथून डायरेक्ट बघणार तर काय अर्थ नाही राहणार ना. परत तुम्हीच बोलणार मला अरे काय समजत नाही, मला काहीतरी वेगळं शिकवतोय, मग परत तुम्ही दुसऱ्या चॅनलवर जाणार, मग तिथं पण तेच प्रॉब्लेम होणार. मग त्यापेक्षा तुम्हाला मी इथं सांगतो की तुम्ही स्टार्टिंग पासून बघा, मग तेव्हा नाही समजलं तेव्हा तुम्ही मला बोलू शकता. ठीक आहे, चला स्टार्ट करतो. एक्सरसाइज नंबर 1.5 त्याच्यातला क्वेश्चन नंबर 3 पर्यंत. ठीक आहे, तिसरा चालू आहे. बघा काय दिलं थर्ड मधला फर्स्ट x = 80². ठीक आहे, x = 80². सो y = 280 दिलंय. ठीक आहे, दोन फंक्शन दिलेले आहेत आणि त्याचा एक पॅरामीटर दिलाय. सो बाय पॅरामेट्रिक फंक्शनने आपल्याला सॉल्व्ह करावं लागेल. ठीक आहे, 1 by 1 लक्ष द्या. देन शो दॅट xy d2y dx² + a = 0. सो मग मला कळालं की हे जे काय फंक्शन दिलेलं आहे त्याला दोनदा डेरिव्हेटिव्ह करायचंय. ठीक आहे, का? कारण शो दॅट मध्ये बघा ना d2y dx² आहे. सो दॅट टाइम आपल्याला तसं करावं लागेल. ठीक आहे, चला करूया 1 by 1. सो x = 80² आहे. सो मी काय करणार पुढं, सो डिफरन्शिएट करा. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू t. सो डिफरन्शिएट करताना काय होणार, dx/dt = a इथं मल्टिप्लाइड आहे, सो a तसंच राहणार. ठीक आहे, सो t⁻²² आहे, सो x⁻n असेल. सो आपण काय करतो, पॉवर खाली घेतो, पॉवर खाली हे तसंच पॉवर मधून एक लेस करतो. ठीक आहे, एवढं तर तुम्हाला माहिती आहे. सो मग इथं काय करणार, विथ रिस्पेक्ट टू t आहे, सो दॅट टाइम पॉवर खाली, ओके, आणि t तसाच. ओके, पॉवर मधून एक लेस करा, सो दॅट इज 1. सो अगेन √t काय येतं, 1 येतं. सो म्हणून मी लिहिणार नाहीये. ओके, सो इथे येणार 280 इक्वेशन नंबर 1, दॅट इज dx/dt. ठीक आहे, सो नेक्स्ट पुढं चला. नेक्स्ट काय, y = सो y = 280. ओके, सो डिफरन्शिएट करा. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू t. सो काय येणार, dy/dt = 2a. हे कॉन्स्टंट टर्म आहे. सो कॉन्स्टंट टर्म जर फंक्शनला मल्टिप्लायला असेल तर कॉन्स्टंट ऍज इट इज राहणार. सो दॅट इज 2a ऍज इट इज. ओके, इनटू डेरिव्हेटिव्ह काय येतं, दॅट इज 1 येतं. सो मी 1 लिहिणार नाही. ठीक आहे, इक्वेशन नंबर 2. सो बाय पॅरामेट्रिक फंक्शन, सो बाय पॅरामेट्रिक फंक्शन काय येतं फॉर्म्युला, dy/dx = dy/dt ओके अपॉन dx/dt. ठीक आहे, सो हे फॉर्म्युला आहे. ठीक आहे, dy/dx = dy/dt काय इथं व्हॅल्यू 2a आहे. सो इथे लिहिणार मी 2a अपॉन dx/dt ची व्हॅल्यू 280 आहे. सो इथे येणार 280. सो dy/dx 2a गेट कॅन्सल. सो राहिलं काय, dy/dx = 1/t राहिलं. ठीक आहे, पण आपल्याला फक्त डेरिव्हेटिव्ह फर्स्ट डेरिव्हेटिव्ह काढायचंय का, नाही, आपल्याला सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह काढायचंय. सो अगेन डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x करावं लागेल. ठीक आहे, कारण बघा ना हायएस्ट इंडेक्स किती आहे, सो 2 आहे. सो हायर डेरिव्हेटिव्ह किती आहे, 2 आहे. सो अगेन डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. आता विथ रिस्पेक्ट टू x करा. ठीक आहे, सो dy/dx = सो जर 1/x चा डेरिव्हेटिव्ह काय तर ते सांगा विथ रिस्पेक्ट टू x नी. सो 1/x चा डेरिव्हेटिव्ह येतं -1/x². ठीक आहे, हे मी स्टार्टिंगला सांगितलेलं आहे. 1/x -1/x² येतं. सो 1/t चा डेरिव्हेटिव्ह काय ना, -1/t². ठीक आहे, काय ना t². ठीक आहे, पण विथ रिस्पेक्ट टू x करतोय, सो अगेन डेरिव्हेटिव्ह ऑफ t काढावं लागेल. ठीक आहे, सो अगेन डेरिव्हेटिव्ह ऑफ कोणाचा काढणार, डेरिव्हेटिव्ह ऑफ t. सो इथे मी लिहिणार t. ठीक आहे, सो दॅट इज d/dx t. ठीक आहे, सो दॅट इज dt/dx.
सो आता हे जे काय dt आहे त्याला मी कसं लिहिणार -1/t², ठीक आहे, इंटू 1 नीट लक्ष द्या. सो हे जे काही dt आहे ते मी खाली लिहितो, दॅट इज काय होणार dx/dt होणार. ठीक आहे, dt खाली जाणार. ओके, सो dx/dt ची व्हॅल्यू काय आहे, ही व्हॅल्यू आहे बघा इथं, दॅट इज 280. ठीक आहे, पहिला वर स्क्रीनशॉट काढा, त्याच्यानंतर सांगतो काय करायचंय. ठीक आहे, सो आता नेक्स्ट बघा काय करायचं आपल्याला. इथपर्यंत आलोय आपण. आता इथं dy/dx सॉरी इथं d² करावं लागेल ना. ठीक आहे, सॉरी इथं अगेन डिफरन्शिएट केलं ना मी. सो इथं डिफरन्शिएट काय होणार d²y/dx² होणार. ठीक आहे, सो d²y/ हे y इथं बाजूला, ठीक आहे, dx². सो इथं काय ना -1 हे t² ऍज इट इज, आणि dx/dt ची व्हॅल्यू काय आहे बघा इथं आहे 280. सो इथे लिहिणार मी 280. ठीक आहे, हे रफ करतो आता. ठीक आहे, फ्रॉम इक्वेशन 1 वरून लिहिला. ठीक आहे, फ्रॉम इक्वेशन 1. सो आता काय काय बघा, नीट लक्ष द्या, व्यवस्थित लक्ष द्या. सो इथे ना -1 ह्याला मी असं देऊ शकतो का 280. ओके, सो क्वेश्चन काय आपला बघा, एक काम करतो मी, ह्याला मल्टिप्लाय बाय a करतो. सो बघा कसं करतो, हे 1 तसाच खाली डिवाइड बाय a करतो. ओके, हा a एक्स्ट्रा घेतला, नीट बघा, हा मी a एक्स्ट्रा घेतलाय. सो ह्याला ऍडजस्ट करण्यासाठी मी वर मल्टिप्लाय बाय a करतो. ठीक आहे, जेणेकरून a आणि a कॅन्सल होणार. ठीक आहे, सो -1 हे मी a इथे लिहू शकतो a. ठीक आहे, 80 म्हणजे काय, 80 म्हणजे x. सो इथे येणार x, आणि 280 म्हणजे काय, सो y. सो y येणार. ठीक आहे, सो इथे काय येणार d²y/dx². ठीक आहे, हे डिवाइडला आहे, तिकडे गेला मल्टिप्लाय. सो दॅट टाइम xy d²y/dx². ठीक आहे, सो हे असं येणार इक्वल टू -a आहे. ओके, सो बघा हे टर्म काढायचंय. सो -a इकडे आलं का होणार +a, आलं आन्सर माझं. ठीक आहे, सो बघा आता हे रफ करू, व्यवस्थित करावं लागतंय याला. जर जरी चुकलं ना तर पूर्ण चुकणार तुमचं. ठीक आहे, सो बघा हे कुठून लिहिलं मी, फ्रॉम क्वेश्चन. ओके, सो फ्रॉम क्वेश्चन. ठीक आहे, -a इकडे आलं प्लस होणार. सो xy d²y/dx² + a इक्वल टू 0. हेन्स प्रूफ. ठीक आहे, -a इकडे आलं +a, हेन्स प्रूफ. ठीक आहे, व्यवस्थित सिस्टमॅटिकली करा तरच तुम्हाला आन्सर भेटेल, अदरवाइज तुम्ही बोलणार हे काय चाललंय. ठीक आहे, सो काढा स्क्रीनशॉट. नाव क्वेश्चन नंबर 2 बघा, शो दॅटचे ऑल क्वेश्चन इम्पॉर्टंट आहेत, म्हणून तुम्ही शो दॅटचे क्वेश्चन जास्त कॉन्सन्ट्रेट करा. ठीक आहे, बोर्डला तुम्हाला हेच विचारणार आहे. ठीक आहे, चला बघा लक्ष द्यायचं काय दिलंय. सो y = e⁻m tan inverse of x, शो दॅट दिस टर्म. ओके, चला करूया. फक्त सिम्प्लिफाय करायचं इथं, y = e⁻m tan inverse of x. फक्त शो दॅट मध्ये बघायचं की हायर डेरिव्हेटिव्ह काय आहे आपलं, काय हायर डेरिव्हेटिव्ह, दॅट इज सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह. सो मला डिफरन्शिएट दोनदा करावं लागेल. ठीक आहे, मग मला आन्सर येऊन जाईल. सो पहिलं काय करणार, डिफरन्शिएट करा विथ रिस्पेक्ट टू x. सो इथे ना dy/dx इक्वल टू बघा e⁻, जर e⁻ फंक्शन असेल तर त्याचं डेरिव्हेटिव्ह e⁻x येतं. ठीक आहे, सो e⁻ पॉवर आहे. सो e⁻ हीच टर्म येणार m tan inverse of x. ठीक आहे, आणि अगेन डेरिव्हेटिव्ह कोणाचं काढणार, अगेन डेरिव्हेटिव्ह ऑफ दिस पॉवर, अगेन डेरिव्हेटिव्ह ऑफ दॅट इज m tan inverse of x. ठीक आहे, पण m काय आहे, m इज अ कॉन्स्टंट टर्म. ओके, सो m डेरिव्हेटिव्हच्या बाहेर येणार. सो डेरिव्हेटिव्ह ऑफ tan inverse of x काय येतं हे तर तुम्हाला माहिती. सो काय आहे, दॅट इज e⁻m tan inverse of x इंटू m तसाच इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ tan inverse x काय असतं, हा तर मेन फॉर्म्युला आहे. ठीक आहे, स्टँडर्ड फॉर्म्युला काय आहे, दॅट इज 1/1 + x². ठीक आहे, हा फॉर्म्युला आहे. ओके, डेरिव्हेटिव्ह ऑफ tan inverse x हा फॉर्म्युला. इथं x आहे म्हणून इथं x आहे. ठीक आहे, सो आता dy/dx. सो आता हे डिवाइड आहे बरोबर. सो तिकडे गेला का मल्टिप्लाय. सो मी काय करणार 1 + x² इंटू dy/dx. ठीक आहे, इक्वल टू, आणि हे म्हणजे काय नीट बघा, हे म्हणजे काय बघा हे. ओके, सो दिस
दिस इज y, सो y येणार, मी ह्याच्या जागी y घेतो. ठीक आहे, सो m कसाच येणार, सो फ्रॉम क्वेश्चन. ओके, सो हे कुठे लिहिलं मी, क्वेश्चन वरून. सो मी काय करतो, हे y नंतर लिहितो. ठीक आहे, y नंतर लिहितो. ठीक आहे, सो आता काय करणार, अगेन डिफरन्शिएट. सो अगेन डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. बघा ह्याचं डिफरन्शिएट कसं करणार, हे एक फंक्शन आहे आणि हे एक फंक्शन आहे. ठीक आहे, सो फंक्शन इंटू फंक्शन, सो दॅट टाइम वी हॅव टू अप्लाय हिअर u इंटू v रूल. ओके, समजते का, u इंटू v चा रूल अप्लाय करा. सो u म्हणजे हे, बरोबर. सो u इंटू v कसं अप्लाय करतो आपण, बघा हे 1 प्लस एक्स स्क्वेअर तसंच ठेवणार. ओके, सो डेरिव्हेटिव्ह ऑफ दिस टर्म, सो ह्याचं डेरिव्हेटिव्ह काय येणार, ह्याचं डेरिव्हेटिव्ह म्हणजे सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह जाणार, कारण ऑलरेडी dy बाय dx आहे. आणि परत मी त्याचं डेरिव्हेटिव्ह केलं काय होणार, डी स्क्वेअर वाय अपॉन dx स्क्वेअर प्लस, नीट सांगतो बघा, हे तसंच डेरिव्हेटिव्ह ऑफ दिस टर्म केलं प्लस, आता हे तसंच ठेवा dy बाय dx. आता डेरिव्हेटिव्ह ऑफ ह्याचं काढा. सो काय येणार, ह्याचं डेरिव्हेटिव्ह 1 चं डेरिव्हेटिव्ह काय तर 0, सो इथे मी लिहिणार 0. ओके, सो इथे मी काय लिहिणार, 0 लिहिणार. ठीक आहे, सो पुढं एक्स स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह काय तर पॉवर आहे, पॉवर खाली घ्या. सो इथे येणार प्लस 2x, पॉवर मधून 1 लेस. ठीक आहे, सो इक्वल टू m कॉन्स्टंट आहे पण मल्टिप्लाय आहे. ठीक आहे, जर y नसला असतं तर इथं 0 लिहिलं असतं मी. ठीक आहे, पण इथं y आहे. सो y चे डेरिव्हेटिव्ह काय तर dy बाय dx. ठीक आहे, पण राईट साइडला काय पाहिजे आपल्याला, काय प्रूफ करायचंय, बघा हे प्रूफ करायचं आपल्याला. ठीक आहे, हे वाला प्रूफ करायचंय, समजतंय का. बघा ह्या स्टेप नंतर इथून लिहायला स्टार्ट करा. ओके, सो आता काय करू शकतो मी, ही जी काही टर्म आहे ती त्याला इकडे लेफ्ट साइडला, सो दॅट इज प्लस मध्ये इकडे आला मायनस. सो इथे काय येणार 1 प्लस एक्स स्क्वेअर डी स्क्वेअर वाय अपॉन dx स्क्वेअर प्लस फक्त 2x राहणार ना, इथे 2x राहणार. सो 2x dy बाय dx. बघा हे इकडे आलं मायनस होणार, मायनस m dy बाय dx इक्वल टू 0. ठीक आहे, सो dy बाय dx मी दोघांमधून कॉमन काढू शकतो, मग माझा आन्सर येऊन जाईल. ठीक आहे, सो इथे येणार 1 प्लस एक्स स्क्वेअर डी स्क्वेअर वाय अपॉन dx स्क्वेअर प्लस काय राहणार, dy बाय dx मी कॉमन काढतो, हे कॉमन काढतो, ह्या ब्रॅकेटच्या बाहेर लिहितो dy बाय dx. ठीक आहे, कॉमन काढलाय. सो राहिलं 2x मायनस m राहणार इक्वल टू 0. हेन्स प्रूफ. ठीक आहे, आलं का, हेच प्रूफ करायचं होतं ना. ठीक आहे, इझी आहे, फक्त स्टेप यायला पाहिजे. ठीक आहे, बाकी काय नाही. चला क्वेश्चन नंबर 3 वाला पण सेकंड वाला सारखंच करायचं आहे. ठीक आहे, फक्त जरासं व्यवस्थित लक्ष द्या तर तुम्हाला समजेल. ठीक आहे, जरासं मी शॉर्टकट यूज करतो, तुम्हाला जर सेपरेट सॉल्व्ह करायचं असेल तर सेपरेट सॉल्व्ह करू शकता. ठीक आहे, सो बघा ह्याचं डिफरन्शिएट तुम्ही करू शकता आणि ह्याचं पण डिफरन्शिएट तुम्ही करू शकता. ठीक आहे, आणि अगेन विथ रिस्पेक्ट टू काय करणार, बाय पॅरामेट्रिक यूज करावं लागेल. ठीक आहे, आपल्या रूल नुसार गेलं तरी चालेल, पण मी इथे एक शॉर्टकट सांगतो तुम्हाला. बघा काय शॉर्टकट आहे, x इक्वल टू कॉस टी आहे. ठीक आहे, हे कॉस तिकडे शिफ्ट करा. सो काय होणार, कॉस इनवर्स ऑफ x होणार. सो दॅट इज टी येणार. ठीक आहे, बरोबर ना, हे कॉस तिकडे शिफ्ट करा. सो दॅट इज कॉस इनवर्स ऑफ x इक्वल टू टी राहिलं. ओके, हे टी तसंच. सो पण हे y काय आहे, दॅट इज ई रेस टू m टी आहे, पण टी म्हणजे काय, कॉस इनवर्स ऑफ x. ठीक आहे, झालं का कन्वर्ट, y च कन्वर्ट म्हणजे इथं y आहे आणि इथं x च कन्वर्ट आहे. ठीक आहे, ज्यांना असं नाही करायचंय त्यांनी असं नाही केलं तरी चालेल, पण दुसरी मेथड कोणती आहे, ह्याला डिफरन्शिएट करावं लागेल, ह्याला डिफरन्शिएट करावं लागेल. ठीक आहे, म्हणजे त्यांना बाय पॅरामेट्रिक फंक्शन आणि अगेन डिफरन्शिएट करावं लागेल. ठीक आहे, हे तुम्हाला ऍडजस्टमेंट करता यायला पाहिजे. आणि जसं तुम्ही पॅरामेट्रिक फंक्शन यूज करणार तिथं तुम्हाला ऍडजस्टमेंट करता यायला पाहिजे. ठीक आहे, बेटर राहील तुम्ही हेच यूज करा. ठीक आहे, चला स्टार्ट करतो. सो आता ह्याला डिफरन्शिएट करा. सो डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स, कारण इथे एक्स आहे ना. सो डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. सो इथे काय ना dy बाय dx इक्वल टू, सो ई रेस टू एक्स चं डेरिव्हेटिव्ह मी आता तेच सांगितलं तुम्हाला, ई रेस टू एक्सच येतं, पण इथं काय आहे m कॉस इनवर्स ऑफ x आहे. ठीक आहे, सो अगेन डेरिव्हेटिव्ह कोणाचं काढणार, अगेन डेरिव्हेटिव्ह ऑफ m कॉस इनवर्स x, m कॉस इनवर्स x.
ठीक आहे. सो करा डिफरन्शियल. सो दॅट इज dy बाय dx. हे बघा, हे म्हणजे काय, बघा हे म्हणजे काय आहे का, सो दॅट इज ह्याच्या जागी काय आहे का, हे म्हणजे y. ठीक आहे. सो बघा हे म्हणजे दॅट इज y. सो इथे मी लिहितो स्टार. ओके. सो दिस इज y. ओके. सो डेरिव्हेटिव्ह ऑफ काय ना m तसाच ठेवतो कारण m कॉन्स्टंट आहे. सो मल्टिप्लाय आहे. सो इकडे आल्यावर बाहेर येणार. ठीक आहे. सो कॉस इनवर्स x चा डेरिव्हेटिव्ह काय तरी, कॉस इनवर्स x चा डेरिव्हेटिव्ह माहिती तुम्हाला. सो दॅट इज -1 बाय रूट मध्ये 1 मायनस x स्क्वेअर येतं. ठीक आहे. सो आता हे डिवाइड आहे तिकडे गेलं मल्टिप्लाय. सो काय होणार मग रूट मध्ये 1 मायनस x स्क्वेअर dy बाय dx. ठीक आहे. हे तिकडे मल्टिप्लाय केलं. सो राहिलं काय my आणि पण मायनस पण राहिला. ठीक आहे. दॅट इज -my. ठीक आहे. सो आता ह्याचं तुम्हाला डिफरन्शिएट करायला परत तुम्हाला थोडं डिफिकल्ट जाईल. मग त्यापेक्षा एक काम करा, हे जे काही स्क्वेअर रूट आहे त्याला काढून टाकण्यासाठी स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड करा. स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड. सो स्क्वेअर मी कसं करणार हे बघा, असं स्क्वेअर करणार. ठीक आहे. सो हे मायनस निघून जाणार. ठीक आहे. स्क्वेअर करताना हे मायनस निघून जाणार. सो इथे काय होणार बघा, ह्याला पण स्क्वेअर करतोय. सो स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट कॅन्सल, स्क्वेअर रूट आणि हे स्क्वेअर कॅन्सल. सो स्क्वेअरिंग करतोय ना. सो राहिलं काय 1 मायनस x स्क्वेअर. ठीक आहे. सो ह्याचा स्क्वेअर काय येणार dy बाय dx. ह्याचा स्क्वेअर, ह्याचा पण स्क्वेअर करावा लागेल, नाहीतर तुम्ही विसरसाल त्याला. ठीक आहे. सो इक्वल टू इथं स्क्वेअर करावं लागेल ना. सो काय होणार m स्क्वेअर आणि y स्क्वेअर. ठीक आहे. m स्क्वेअर आणि y स्क्वेअर. आता बघा काय काय करायचं. सो आता अगेन डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x करा. बघू आता बघा, हा एक फंक्शन आहे, हा एक फंक्शन आहे. सो u इंटू v चा रूल अप्लाय करा. सो कसं यूज करणार, हे ऍज इट इज ठेवणार. ठीक आहे. सो डेरिव्हेटिव्ह ऑफ दिस टर्म काय ना बघा, फंक्शन रेस टू पॉवर आहे. पहिलं पॉवर खाली घ्या. सो काय म्हणा, पहिलं मी पॉवर खाली घेतलं, मग हे फंक्शन तसंच dy बाय dx पॉवर मधून एक लेस करा. ठीक आहे. केलं. सो अगेन डेरिव्हेटिव्ह ऑफ कोणाचं काढणार, या फंक्शनचं. ह्याचं डेरिव्हेटिव्ह काय येणार ते विसरू नका. ह्याचं डेरिव्हेटिव्ह येणार दॅट इज डी स्क्वेअर वाय अपॉन dx स्क्वेअर. ठीक आहे. परत एकदा सांगतो नीट बघा, हे टर्म तसंच u इंटू v करतोय, हे टर्म तसंच. ह्याचं डेरिव्हेटिव्ह हे आहे. आता ह्याचं डेरिव्हेटिव्ह हे कसं काय सांगतो बघा, पॉवर खाली आणि पॉवर मधून एक लेस. ठीक आहे. पॉवर खाली पॉवर मधून एक लेस केलं आणि अगेन डेरिव्हेटिव्ह ह्याचं काढावं लागेल ना, ह्या फंक्शनचं. सो या फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह हे येतं. ठीक आहे. सो हे सिंगल आहे. ठीक आहे. फर्स्ट डेरिव्हेटिव्ह, त्याचं डेरिव्हेटिव्ह सेकंड डेरिव्हेटिव्ह येणार. ठीक आहे. प्लस पुढे प्लस करावं लागेल. आता हे तसंच ठेवावं लागेल. सो दॅट इज dy बाय dx. हे तसंच ठेवता. ठीक आहे. मग इंटू काय होणार, ह्याचं डेरिव्हेटिव्ह काय येणार रे, ह्याचं डेरिव्हेटिव्ह. आता ह्याचं डेरिव्हेटिव्ह काय लागेल, 1 चं येतं 0 मायनस x स्क्वेअरचं काय येणार 2x. ठीक आहे. पॉवर खाली घेतलं, पॉवर मधून एक लेस. सो इक्वल टू ह्याचं काय येणार, हे कॉन्स्टंट मल्टिप्लाय आहे. सो मी तसंच ठेवतो. ठीक आहे. आणि ह्याचं डेरिव्हेटिव्ह पॉवर खाली, त्याचं मला बाजूला लिहावं लागेल मला वाटते. मी डायरेक्ट इथे बाजूला सांगतो बघा, हे तसंच. आणि ह्याचं डेरिव्हेटिव्ह काय येणार 2 खाली पॉवर मधून एक लेस. ठीक आहे. आणि y चं डेरिव्हेटिव्ह येतं dy बाय dx. सो ऍक्च्युली हे असं झालं 2m स्क्वेअर y dy बाय dx. ठीक आहे. ह्याचं डेरिव्हेटिव्ह ऍक्च्युली असं येणार 2m स्क्वेअर. ठीक आहे. इंटू y dy बाय dx. ठीक आहे. चला काढा स्क्रीनशॉट लवकर पटकन, अजून थोडं डीप मध्ये जातो मग सांगतो तुम्हाला. ठीक आहे. लवकर स्क्रीनशॉट काढा. हा आता बघा, फक्त 2-3 स्टेप राहिलेत, व्यवस्थित लक्ष द्या. बघा काय काय आहे, काय करावं लागेल, हे टर्म 2 dy बाय dx बघा नीट लक्ष द्या. सो 1 हे 2 पुढे लिहितो, dy बाय dx हे पुढे लिहितो. ठीक आहे. सो 1 मायनस x स्क्वेअर आणि d स्क्वेअर y अपॉन dx स्क्वेअर. ठीक आहे. सो बघा पुढे आता काय येणार, प्लस इथं हे -2x आहे ना बघा, फक्त 0 -2x दॅट इज -2x होणार. सो -2x हे पुढे लिहितो. सो इथं मायनस येणार. सो -2x dy बाय dx. ठीक आहे. नीट समजून घ्या, हे dy बाय dx किती वेळा आहे रे,
हे 2 वेळा आहे, 2 टाइम्स. दॅट इज म्हणजे कसं माहिती का, सो त्याचा स्क्वेअर आहे. सो मग मी हे dy बाय डी स्क्वेअर इथं स्क्वेअर नाही देणार, ह्याला मी सेपरेट करतो. सो दॅट इज मी असं लिहितो dy बाय dx असं लिहितो. ठीक आहे. सो इक्वल टू काय आहे हे रफ करतो. ओके. सो बघा आता थोडं मोठं सम आहे, थोडा टाइम लागतो याला. ठीक आहे. सो मला एक्सप्लेन पण करायचं असतं ना, नाही तर मी लगेच पटापटा करून टाकेल. ठीक आहे. सो इक्वल टू 2m स्क्वेअर y स्क्वेअर स्क्वेअर y dy बाय dx. सो आता बघा नीट बघा कोणती कोणती टर्म पाहिजे ते नीट बघा. काय करू, डी स्क्वेअर वाय अपॉन डी एक्स स्क्वेअर. बघा डी स्क्वेअर वाय अपॉन डी एक्स स्क्वेअर ही टर्म आणि ही टर्म आहे, ही टर्म आणि ही टर्म आहे. ओके. सो पण ही टर्म आहे का स्टार्टिंगला, नाहीये. सो मग हे एक्स्ट्रा आहे. ठीक आहे, हे एक्स्ट्रा आहे. ओके. सो सेकंड बघा डी वाय बाय डी एक्स. बघा डी वाय बाय डी एक्स पण इथे 2 आहे. सो एक आहे हे एक्स्ट्रा आहे. ठीक आहे. सो एक्स आहे पण 2 पण एक्स्ट्रा आहे. ठीक आहे, हे 2 एक्स्ट्रा आहे. बघा इथे 2 पण एक्स्ट्रा आहे, हे एक्स्ट्रा आहे. ठीक आहे, हे 2 एक्स्ट्रा आहेत. ना इथे 2 dy बाय dx एक्स्ट्रा आहे, 2 dy बाय dx हे एक्स्ट्रा आहे. सो पुढं बघा dy बाय dx इथं पाहिजे का आपल्याला, इथं हे जरी इकडे घेतलं तर मायनसच होणार आहे. ठीक आहे. सो मी एक काम करतो, हे इकडे शिफ्ट करतो. सो काय होणार, इकडे गेला मायनस होणार, इकडे इक्वल टू 0 येणार. ठीक आहे, झाला शिफ्ट. सो बघा y आहे, y आहे, m स्क्वेअर आहे, m स्क्वेअर आहे. सो हे आणि हे एक्स्ट्रा आहे. सो जी काय एक्स्ट्रा टर्म आहे, सो होल डिवाइडिंग बाय 2 dy बाय dx. काय करणार, डिवाइडिंग बाय बाय 2 dy बाय dx. ह्या टर्मनी पूर्ण टर्मला डिवाइड करा. सो काय होणार मग, चला हे रफ करतो, हे समजण्यासाठी काढले मी. ठीक आहे. सो बघा मी ही टर्म ह्याच्या खाली डिवाइड करतो 2 dy बाय dx. सो कॅन्सल होणार, बरोबर ना, हे आणि हे कॅन्सल. सो राहिलं काय मग 1 मायनस एक्स स्क्वेअर डी स्क्वेअर वाय अपॉन डी एक्स स्क्वेअर. सो मायनस बघा ह्याच्या खाली मी हे लिहितो. ठीक आहे. बघा हे डिवाइडिंग बाय हे आहे. सो 2 कॅन्सल, dy बाय dx कॅन्सल. सो राहिलं काय x dy बाय dx, dy बाय dx मायनस बघा ह्याच्या खाली हे लिहितो. सो 2 कॅन्सल, dy बाय dx कॅन्सल. सो m स्क्वेअर बाय राहणार इक्वल टू 0. आला का प्रूफ. ठीक आहे. सो आपल्याला ह्याच्याकडे कम्पेअर करून आपल्याला टर्म ऍडजस्टमेंट करता यायला पाहिजे. ठीक आहे. सो एकदम इझी आहे जर तुम्ही रेग्युलर करत असेल तर. अदरवाइज आम्हाला काल पण येत नव्हतं आणि आज पण येत नाही. ठीक आहे, असंच राहणार. चला ह्या व्हिडिओ मधला लास्ट क्वेश्चन. कारण काय करतो मी ते का असे छोटे छोटे का बनवतो, कारण जास्त जर मोठे व्हिडिओ बनवला ना तर तुम्ही कंटाळा करणार परत. ठीक आहे, मग पूर्ण व्हिडिओ नाही बघणार. म्हणजे तुमचा मूड फ्रेश होण्यासाठी थोडे थोडेच व्हिडिओ बनवतो. ठीक आहे, जेणेकरून लवकर पण संपेल. ठीक आहे, चला स्टार्ट करतो. काय केलं, काय दिले तर इफ y इक्वल टू दिस टर्म शो दॅट cos स्क्वेअर x d स्क्वेअर y अपॉन dx स्क्वेअर मायनस 2y प्लस 2x इक्वल टू 0 दिलंय. ठीक आहे. सो आपल्याला ह्याच्यावरून हे प्रूफ करायचंय. सो कसं करणार बघा. सो इथे y इक्वल टू हे दिलंय. सो डिफरन्शिएट करा, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. सो इथे येणार dy बाय dx. x चं डेरिव्हेटिव्ह काय येतं 1 येतं. ठीक आहे, आणि tan चं डेरिव्हेटिव्ह काय येतं, दॅट इज sec स्क्वेअर x. काय येतं, sec स्क्वेअर x. ठीक आहे. सो अगेन डिफरन्शिएट करा, अगेन डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. सो काय होणार, d स्क्वेअर y अपॉन dx स्क्वेअर होणार. ठीक आहे, 1 चं डेरिव्हेटिव्ह 0 येणार प्लस फंक्शन रेस टू पॉवर आहे. सो पहिलं पॉवर खाली घ्या 2 sec x तसाच. ठीक आहे, पॉवर मधून एक लेस केलं. ठीक आहे, 1 नाही लिहिलं चालेल. सो अगेन डेरिव्हेटिव्ह कोणाचं काढणार, अगेन डेरिव्हेटिव्ह दिस टर्म sec x. ठीक आहे. सो काय काय बघा, हे 2 तसाच, sec x तसाच. sec x चा डेरिव्हेटिव्ह काय येतं, दॅट इज sec x into tan x. ठीक आहे, डेरिव्हेटिव्ह ऑफ sec x काय येतं, sec x into tan x. ठीक आहे, लिहिलं येतं. सो दिस sec into sec दॅट इज ट्वाइस ऑफ sec into sec काय होणार, sec स्क्वेअर x into tan x as it is. ठीक आहे. सो d स्क्वेअर y अपॉन dx स्क्वेअर ची व्हॅल्यू आलेली आहे. ओके ना. आता बघा, सो हे तर मी काढले कारण सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह. सो वी हॅव टू टेक हिअर LHS. सो मी LHS घेतो. LHS काय, मला LHS इक्वल टू RHS दाखवायचंय. ठीक आहे. सो LHS काय आहे, cos स्क्वेअर x d स्क्वेअर y अपॉन dx स्क्वेअर
मायनस 2y प्लस 2x. ठीक आहे. सो कॉस स्क्वेअर एक्स इंटू ह्याची व्हॅल्यू काय आहे, ह्याची व्हॅल्यू सो बघा इथे व्हॅल्यू आहे. सो इथे आहे 2 सेक स्क्वेअर एक्स इंटू टॅन एक्स. ठीक आहे, बरोबर ना, हीच व्हॅल्यू इथे लिहिली. सो बघा ही व्हॅल्यू इथे लिहिली. सो मायनस 2y प्लस 2x इथे लिहू का पूर्ण. सो मायनस 2y प्लस 2x. ठीक आहे. सो इथं काय होणार बघा, कॉस स्क्वेअर एक्स. ठीक आहे. सो सेक स्क्वेअर एक्स म्हणजे काय, सेक स्क्वेअर एक्स ह्याला मी असं लिहू शकतो का, 1 बाय कॉस लिहू शकतो बाय आयडेंटिटी नुसार. ठीक आहे, आयडेंटिटी म्हणजे जे काही रेशोज आहेत त्यानुसार. ओके. सो इथे लिहिणार मी 1 बाय कॉस स्क्वेअर एक्स लिहू शकतो. ठीक आहे. सो इंटू टॅन एक्स. ओके, मायनस 2y प्लस 2x. सो दिस कॉस कॅन्सल. ठीक आहे, राहिलं काय 2 टॅन एक्स, टॅन एक्स मायनस 2y. y म्हणजे काय, y म्हणजे काय, y म्हणजे दिस टर्म. सो दॅट इज x प्लस टॅन एक्स. ठीक आहे. सो प्लस 2x इक्वल टू, बघा किती इझी आहे. सो 2 टॅन एक्स मायनस ने मल्टिप्लाय करा, मायनस 2x मायनस 2 टॅन एक्स. ठीक आहे, प्लस 2x. सो बघा मायनस 2x प्लस 2x गेट कॅन्सल. सो टू टॅन एक्स मायनस 2 टॅन एक्स गेट कॅन्सल. राहिलं काय, 0. ठीक आहे. सो इथे येणार 0. ओके, डी स्क्वेअर वाय अपॉन, सॉरी ही कोणाची व्हॅल्यू होती, एलएचएस होता ना. सो आरएचएस मी एलएचएस इक्वल टू आरएचएस दाखवलं. सो इथे येणार आरएचएस. ठीक आहे. सो मी ही व्हॅल्यू इथं पुट केल्यावर, एलएचएस मध्ये पुट केल्यावर माझी व्हॅल्यू 0 येते. सो दॅट्स ऑल. ओके. सो काढा स्क्रीनशॉट. ठीक आहे. सो शो दॅटचे क्वेश्चन जे काय आहेत अशा प्रकारे करायचे आपल्याला. ठीक आहे. आणि होमवर्क मला कंटिन्युअस दाखवा. होमवर्क जे मला दाखवतील त्यांचंच नाही का पुढे जाऊन मी ज्यांना कोणाला प्रॉब्लेम आला त्यांनाच मी सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करेल. अदरवाईज मी सांगणार नाही त्यांना. समजते का, कारण मी असं करतो. तुम्हाला वाटत असेल अरे नाही करणार, काय नाही, विचारलं तर लगेच सांगतील, नाही तसं नाही करणार मी, सांगणार नाही. मग त्यावेळेस मी बोलणार तुम्ही कोण, हे मी डायरेक्ट बोलत असतो. ठीक आहे. चला तोपर्यंत बाय.